सिंदेवाही लोणवाही नगरपंचायत क्षेत्रातून जाणाऱ्या MSH9 नागपूर मूल मार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे। हा रस्ता अत्यंत गुळगुळीत आणि खड्डेमुक्त असल्याने वाहन चालक अत्यंत सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे। या बेफिकीर वेगामुळे परिसरात वारंवार अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। नागरिकांच्या निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायत क्षेत्रातील हा रस्ता शाळा, बँका, व्यावसायिक केंद्रे आणि निवासी भागातून जात असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांची, नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वेग नियंत्रणासाठी तात्काळ गतिरोधकांची निर्मिती व्हावी। सदर निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नागभीड आणि उपविभागीय अभियंता सिंदेवाही यांच्याकडे देण्यात आले। नागरिकांनी इंडियन ऑइल पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप, शिवाजी चौक, महाजन गॅस, विदर्भ कोकण बँक, जुना बस स्टँड, नाग कॉलनी, भारत लक्ष्मी डेकोरेशन, दसरा चौक, शिक्षक कॉलनी, देवयानी इंटरनॅशनल स्कूल अशा 10 ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे। निवेदनात हेही नमूद करण्यात आले की रोडच्या दोनही बाजूंना 10 ते 20 मीटर अंतरावर रुंद, टिकाऊ आणि पट्टे मारलेले गतिरोधक बसविण्यात यावेत, ज्यामुळे वाहनांचा वेग कमी होईल आणि भविष्यात होणाऱ्या अपघातांना आळा बसेल। नागरिकांनी प्रशासनास 15 दिवसांच्या आत कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।